संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुणे सातारा महामार्गावर वेळू तालुका भोर या गावच्या हद्दीमध्ये एका खासगी ट्रॅव्हल बसला दुपारी 4:30च्या सुमारास भयानक आग लागली। वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून बस महामार्गावरती रस्त्याच्या कडेला घेऊन तात्काळ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार कोंडुस्कर या ट्रॅव्हल्स कंपनीचे वोल्वो बस कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने जात होती। अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं। बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवलाय। आगीच्या घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम WOM कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। मात्र आगीची तीव्रता मोठी असल्या कारणाने आग आटोक्यात येत नव्हती। त्याचबरोबर आगीमध्ये जळत असलेल्या बसमध्ये स्फोट होत असल्या कारणाने आग आटोक्यात येण्यास उशीर झाला। तोपर्यंत बस जळून खाक झाली होती। या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचं मोठं नुकसान झालंय। त्यांच्या सामानासह बसमधील सर्व वस्तू जळून गेल्या आहेत। आगीच्या कारणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही। मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा कयास वर्तवला जात आहे। पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। या घटनेनंतर पुन्हा एकदा खेड शिवापूर परिसरामध्ये अग्निशमन दलाचे केंद्र असावं या मागणीला जोर येऊ लागलाय। गेल्या अनेक वर्षांमध्ये या भागामध्ये अनेक मोठ्या आग लागल्याच्या घटना घडल्या असल्याने अग्निशमन दलाचं या भागामध्ये केंद्र सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।